बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार साहित्यप्रेमी मित्रांनो. आज आपण एका अशा कादंबरीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत जी वाचताना मनाला स्पर्श करते, विचारांना चालना देते आणि शेवटपर्यंत आपल्याला तिच्या कथानकात गुंतवून ठेवते. लेखक राजेश जगताप लिखित आडूसा ही कादंबरी आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत. ह्या कादंबरीची प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि त्यामुळे प्रकाशनापूर्वीच ती वाचण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या वाचनानंतर मनात एकच भावना दाटून आली. मराठी साहित्यात अजूनही अस्सल ग्रामीण जीवनाचं स्पंदन जपणाऱ्या, शब्दांना आत्मा देणाऱ्या आणि वाचकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या कादंबऱ्या निर्माण होत आहेत. आडूसा वाचताना प्रत्येक पानावर रूपकांची सुंदर उधळण अनुभवायला मिळते. ग्रामीण बोलीभाषेचा अस्सल गोडवा, ओघवते आणि जिवंत संवाद, माणुसकीचा स्पर्श, नात्यांचे सूक्ष्म रंग आणि कथेला साजेसा समर्पक शेवट, हे सर्व मिळून ही कादंबरी एक अविस्मरणीय साहित्य अनुभव बनते. खूप दिवसांनी एका उत्कृष्ट कादंबरीचं वाचन केल्याचं समाधान या कादंबरीने दिलं. त्यामुळेच हा साहित्य प्रवास आता तुमच्यापर्यंत आवाजाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आनंद आम्हालाही आहे. तर चला मग शब्दांच्या या भावविश्वात अलगद प्रवेश करूया. ग्रामीण जीवनाच्या सुगंधाने भरलेल्या या प्रवासात स्वतःला हरवून बसूया. लेखक राजेश जगताप लिखित आडूसा. प्रकरण पहिले. आज दुपारपासून उन्हाचा उकाडा जरा जास्तच जाणवत होता. बाजाराच्या वाटेने जाणाऱ्या माणसांच्या झुंडीप्रमाणे ढग अलगदपणे येत होते. तसेच तरातरा पुढे जात होते. अरे इडे बी जरासं थांब की. पाण्याच्या पखाली ह्या गावाच्या हिरी बारवात तळ्यात रित्या कर. इडबी देवानं आखून दिलेलं जन्मा मरणाचं वज्ज पाठीवर घेऊन काही किड्या मुंग्या आणि जित्रा बजित्ती आहेत. त्यांना बी जीव जगवण्यापायी पाणी लागतंय. दाराच्या उंबऱ्यावर बसून पारू एकटीच बोलत होती. इतक्यात अंगणात एक चिमणी उतरली. इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने काहीतरी शोधू लागली. पारू एकटक तिच्या हालचाली पाहत होती. चिव चिव करीत चिमणी उड्या मारित होती. पाणी पिण्यासाठी पारू घरात गेली. बाहेर आली. चिमणी नव्हती. पारूच्या मनात कसंनुसं झालं. इतक्यात तीच चिमणी तिच्या ओट्यावर उतरली. यावेळी तिच्या जोडीला चिमणाही होता. त्याच्या चोचीत गवताची नाजूक काडी होती. चिमणी चिवचिवू लागली. चिमण्यानं चोचीतली काडी खाली टाकली. तोही चिवचिवू लागला. जागच्या जागी 2-3 उड्या मारल्या. चोचीत काडी धरून भुर्रकन उडाला. तीही उडाली. दोघेही वलसणीच्या आडुशाला बसले. चिमणीनं पुन्हा भुर्र करीत एक भरारी घेतली. तो मात्र चोचीतली काडी सांभाळी तिथेच बसला होता. कदाचित तिची वाट पाहत असावा. ती परतली. चिव चिव करीत त्याच्या शेजारी बसली. त्यानं चोचीतली काडी वलसणीच्या लाकडाखाली ठेवली आणि मग पुन्हा पंख पसरून पसार झाला. चोचीत 2 काड्या धरून आला. अगोदरच्या काडी शेजारी दोन्ही काड्या व्यवस्थित जुळवल्या. तो पंख फडफडवीत चिवचिवत म्हणाला. चिव चिव करत तिनेही प्रतिसाद दिला. मग ती मान वळवून त्याच्याकडे पाहू लागली. नजरेत प्रीतीचे आर्जव एकवटले होते. तो तिच्या पाठीवर बसला. तिची शेपटी उंचावली. त्याची तिथेच खाली आली. एक मोहक हालचाल करीत त्याने आपली शेपटी दाबली आणि तिच्या पाठीवरून खाली उतरला. तिने पंखांची फडफड करून अवघडलेलं अंग मोकळं केलं. एक भुर्र आवाज कानावर पडला. दोघेही उडून नजरेआड झाले. क्षणभराचा तो प्रसंग पाहून पारूच्या काळजाची धडधड वाढली.
सर्वांगावर रोमांच फुलले. नकळत तिचा हात पोटावरून फिरला. ओठ कोरडे झाले. डोळ्यातील अगतिक अश्रू गालावर ओघळले. तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. पहिल्या वर्षी अशाच उत्स्फूर्त प्रणयाच्या कित्येक रात्री अंगावर पांघरून ती धनाजीच्या कुशीत विसावली होती. त्याच्या हाताचं मोरपीस अंगावरून हळुवार फिरायचं तेव्हा ती आवेगाने त्याला मिठी मारायची. चोचीत चोच घालून अमृताच्या अवीट गोडीची देवाणघेवाण व्हायची. छातीवरल्या मदनाचा भार अधिकच जड व्हायचा. चढत्या श्वासाच्या वावटळी अंगावरली वस्त्रे दूर भिरकावून द्यायच्या. झिम्मा घालीत झिंगलेली रात्र संपूच नये असं वाटायचं. पण ती संपायची. धनाजीची मिठी सुटायची. डोळ्यावर रेंगाळणारी झोप घेऊन पारूही उठायची. मग उगवतीला सोनेरी गुलाल उधळायच्या आत आंघोळ उरकून ओले त्या अंगाने सडा टाकायची. तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहायची. देव्हारातल्या देवांना भक्तिभावाने हात जोडायची. कपाळावर लावलेलं ठसठशीत कुंकू अभिमानाने मिरवीत चुली शेजारी बसायची. दोन्ही हातातील काकणांच्या तालावर गोल गरगरीत भाकरी थापायची. फेसाळलेल्या पांढऱ्या शुभ्र गोर रसाचा काठोकाठ भरला तांब्या धनाजीच्या हाती देताना मधाळ हसायची. तो घायाळ व्हायचा. दुधाचा तांब्या बाजूला ठेवून तिच्या हाताशी झटपट करू लागायचा. तो सोडवून घेताना तिची पुरे वाट व्हायची. न्याहारीची शिदोरी त्याच्या हाती देऊन मळ्याची वाट दाखवताना डोळ्यात जीव आणून निरोप द्यायची ती. आणि मग मनात एक नाजूक हुरहुर घेऊन पुन्हा त्या रात्रीची वाट पाहायची. अशा हुरहुरणाऱ्या कित्येक चांद राती आल्या आणि गेल्या. त्यांनी चैत्र पालवीची कोवळीक पाहिली. रोम रोमात धगधगणारा वैशाख वनवा पाहिला. ज्येष्ठाचे कुंद उसासे पाहिले आणि श्रावणातल्या अल्लड अवखळ सरी अंगावर घेत धरतीच्या कुशीत जन्माला आलेले कोवळे तृणांकुरही पाहिले. ऊन पावसाच्या खेळात क्षितिजाला कवेत घेणारी सप्तरंगी कमानही पाहिली. लग्नानंतरचं पहिलं वरीस खळखळणाऱ्या ओढ्यासारखं दोन्ही खाटावर हिरवाई मिरवीत गेलं. अमराईत फुललेला मोहर तिने लांबूनच पाहिला. तिचे हात तिथपर्यंत पोहोचलेच नव्हते. दुसऱ्या वर्षीही आंबट चिंबट बोरं, गाभुळलेल्या चिंचा आणि हिरव्या कंच कैऱ्या दात आंबेपर्यंत कडाकडा चावून खाल्ल्या. पण तरीही पारूचं मन आणि कुस तशीच तहानलेली राहिली. पाडाचा आंबा आसुसलेल्या मनाने शोधला, पण हाताला लागलाच नाही. दुसरं वरीस असंच सरलं. लावण्याने मुसमुसलेल्या रात्री यायच्या आणि देहधर्माचे सोपस्कार पार पाडून आल्या वाटेने परतायच्या. त्यात ओढ नव्हती, आकर्षण नव्हतं. होते फक्त गालावर ओघळणारे मुके अश्रू. धनाजीची धुसमुसळी मिठी वस्तीला आलेल्या एखाद्या पाहुण्यासारखी यायची. तिच्यात तो आवेग नव्हता. अंधाराचा काळा डोह उसळ्या मारून शांत व्हायचा. कुशीवर वळून तो तोंड फिरवून झोपायचा आणि ही पारूची उशी डोळ्यांतून थेंब थेंब पाजणाऱ्या अस्वानी उदासवाने विजायची. देवळीतल्या दिव्याची वात झुरत झुरत जळायची. घरभर भरलेल्या अंधाराशी झुंजायची आणि मग गलित गात्र होऊन मान टाकायची. पारूच्या घरात उजेड होत नव्हता, पण काळोख मात्र दात विचकत विकट हास्य करीत तिला चिडवायचा. तिसरं वरीसही असंच रिकाम्या हातानं आलं आणि गेलं. पारूच्या पोटावरून फिरणाऱ्या हाताला कधी काही लागतच नव्हतं. दर महिन्याला भिजणारा पदर नित्य नेमाने भिजायचा. वाटायचं कधीतरी पदर कोरडा दिसावा. आणि आज पुन्हा नजरेने टिपलेला चिमण्यांचा लढीवाळ प्रणय. मनात वनवा पेटून गेला. धनाजीच्या वाटेकडे डोळे लागले. अचानक चोळी घट्ट झाल्यासारखी वाटू लागली. लुगड्या आड दडलेले केळीचे खांब जळावले. वाऱ्याची वेडी झुळूक अंगावर काटा फुलवू लागली. ढगांच्या झुंडी एका जागेवर एकवटल्या. दाटी वाटीने उभ्या राहिल्या.
चिमण्यांची जोडी घरटं बांधण्यासाठी जोमाने कामाला लागली होती. मधूनच चोचीला चोच लागत होती. चिमणी पंखांची फडफड करीत खाली बसायची. तो पुन्हा पाठीवर बसून तिला तृप्त करायचा. कडाड कडकड कडकड. विजेचा लोळ कोसळला. तो तिच्याच अंगावर कोसळल्यागत तिला वाटलं. विजेच्या थैथयाट करणाऱ्या आसुडासोबत काळ्या कुट्ट ढगांनाही चेव चढला. त्यांचाही गडगडाट आभाळात ढोल वाजवू लागला. झाडं पोट धरून हसू लागली. आणि मग अमृत कुंभातले मोती निखळू लागले. 1, 2, 3 आणि मग एकामागे एक सोन्याच्या लढी उलगडू लागल्या. मोत्यांच्या सरीवर सरी धरणीच्या गळ्यात पडल्या. पारूच्या उदास मनावरील कोळिष्टका तटातट तुटली. पायातील अपूर्णत्वाच्या बेड्या आपसूक निखळल्या. पाणी होऊन अंगणातून वाहू लागल्या. पारूच्या पोटावर मोर थुई थुई नाचू लागला. ती अंगणात आली. स्वैर झाली. बेभान होऊन लोकलाजेची बंधनं भिरकावून दिली तिने. वरून राजाच्या कुशीत शिरली. आभाळातून झेपावणारी प्रत्येक सर तिच्या अंगावर वात्सल्य उधळू लागली. मळकटलेली ओटी खळाखळा धुवून स्वच्छ करू लागली. मातृत्वाच्या बीजधारणेसाठी तयार करू लागली. पारू कोसळणाऱ्या पावसात किती वेळ भिजत होती याचं तिला भानही नव्हतं. पारू, अगं ये पारू, अगं घरात अंधार पडलाय, दिवा तरी लाव. अगं पावसात नाचाया बारकी पोर आहेस होय ग. सासूची हाक कानी पडताच ती भानावर आली. चिंब भिजलेल्या अंगाने आणि सुखावलेल्या मनाने घरात पळाली. भिजलेल्या पायांच्या पाऊल खुणा कुणाला तरी घरात येण्यासाठी खुणावत होत्या. ती अंधारलेल्या खोलीत आली. मनसोक्त भिजून अंगाला घट्ट मिठी मारणारं लुगडं सोडलं. खूळ लागल्यागत ते मिठी सोडायला तयारच नव्हतं. हटवादी निसतं म्हणून तिने त्याला दूर सारलं. एक मुरका मारला. केळीच्या खांबागत भरल्या पिवळ्या मांड्या तिला वाकुल्या दाखवू लागल्या. ते पाहून चोळीमाग अंग चुरून बसलेली पाखरं शहारली. मऊशार गुलाबी चोची टणक होऊन ताठरल्या. त्यांच्या गळ्याभोवतालचा सावळा गोफ अधिकच गहिरा झाला. दोन्ही हाताचे अंगठे आणि तर्जनी एकमेकांना भिडले. तिने हलकेच चुळीची गाठ सोडण्याचा आटापिटा केला. पण पावसात भिजल्यामुळे गाठ अधिकच घट्ट झाली होती. रुसून बसली होती. आता काय करावं? चुळीच्या घळीत दोन्ही हातांची बोटं रुतवून टराटरा फाडून टाकावी असं वाटलं तिला. पण काहीतरीच काय, म्हणून ती पुन्हा चुळीच्या गाठीला भिडली. एकदाची गाठ सुटली. हुश करीत अंगातली चोळी तिने काढली. लुगड्यावर टाकली. कुट्टीवरलं धनाजीचं धोतर घेऊन त्यालाच अंग पुसलं. अंग पुसताना धोतराचा स्पर्श मादक अनुभूती देऊन गेला. कोमल अंगाला कोरडं करताना स्वतःचेच हात मिलनाचं तोरण बांधू लागले. छातीवरली भरदार गोलाई क्षणिक हिंदकळली. लाजून चुर्र झाली. कोरडं लुगडं नेसली. पदराखालच्या बहराला धनाची येईपर्यंत तसाच झोका खिळू द्यावा असं वाटलं. पारू ग, अगं करतीस तरी काय? दिवा लाव म्हणलं तर कुठं उलातली कोण जाणं? सासू तंतनली. पण कोण जाणे, आज तिला सासूच्या बोलण्याचा राग आला नव्हता. उलट गंमतच वाटली. घाईघाईने अंगात चोळी घातली. चोळीची गाठ मुद्दामच सैलसर बांधली. हिंदोळे घेणारा छातीवरचा भार खूप सुखावीत होता. खरं म्हणजे सगळ्या अंगातून एक आसक्त चेतना प्रवाहित झाली होती. अगदी लग्नाच्या पहिल्या रातीवाणी. भटजीने अंतरपाठ धरला होता. एका बाजूला ती नटून थटून डोळ्यात लाज पांघरून उभी होती. पलीकडे मुंडावळ्यांचं भलं मोठं बाशिंग सावरीत धनाची रुबाबात उभा होता. लबाड हसत होता. शुभमंगल झालं. भटजीने अंतरपाठ बाजूला केला. सनई चौघडा वाजला. ताशा कडाडला.
शेकडो हातांनी टाकलेल्या अक्षता डोक्यावर पडल्या. धनाजीची मान तिच्या पुढे झुकली. खालच्या मानेने तिचे हात उंचावले. हातातील गुलाब फुलांचा हार धनाजीच्या गळ्यात घातला. सहजीवनाच्या पदराशी गाठ त्याच्या शेल्याला बांधली. 7 जन्माच्या वचनाच्या सप्तपदीचे पहिले पाऊल त्याने टाकले. त्याच्या पावलावर तिचे पाऊल पडले. मंगळसूत्राच्या बंधनाने ती त्याच्याशी बांधली गेली. सगळ्या सोयऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या. धनाजीच्या हाताने तिने पहिला घास घेतला. त्यालाही भरवला. भातुकलीच्या खेळातील बाहुला धनाजीच्या रूपाने तिचा खराखुरा नवरा झाला होता. नवरी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. माहेरच्या घराशी अंगणाशी जोडलेलं तिचं बालपण तिथंच सोडावं लागलं. तारुण्याचा फुललेला वसंत तिला धनाजीच्या घरी घेऊन आला होता. दाराच्या उंबऱ्यातील धनधन्याने काठोकाठ भरला मंगल कलश उजव्या पायाने लवंडून ती घरात आली. देवदेवतांचे सोपस्कार पार पडले तेव्हा मध्यरात्र झाली होती. चंद्र डोक्यावर आला होता. लुकलुकणाऱ्या लक्षावधी चांदण्याचा उत्साह ओसंडून चालला होता. चिरेबंदी वाड्यातील फुलांनी सजलेली एक खोली तिची वाट पाहत होती. कोपऱ्यात जळणाऱ्या समईची मंद ज्योत पारूच्या वाटेवर प्रकाशाच्या पायघड्या घालीत होती. चालताना तिला अधांतरी चालत असल्याचं वाटत होतं. ती आली. पलंगावर विसावली. दरवाजाला अलगद कडी घालून धनाजी आला. तिच्या शेजारी बसला. ती नखाशी कांत शहारली. घशाला कोरड पडल्यासारखं झालं. अगदी अगदी मनकवड्यासारखं त्यानं तिच्या मनातलं ओळखलं. म्हणाला, पाणी पाहिजेल का? तिनं हलकेच मान हलवून होकार दिला. तो उठला. तांब्यातील पाणी पेल्यात ओतून तिच्या पुढे धरला. गोऱ्या मनगटावर हिरवा चुडा मिरवत तिचा हात पुढे आला. त्याच्या हातातील पाण्याचा पेला घेताना बोटांचा स्पर्श झाला. एक नागिन अंगावरून सळसळत आर पार गेली. नागफणीच्या काठ्यावानी अंगावर काटा आला. घोटभर पाणी पिऊन तिनं पेला खाली ठेवला. धनाजीनं तोच पेला उचलून उठायला लावला. समईची ज्योत लाजली. तिने डोळे मिटले. धनाजीचा हात पारूच्या खांद्यावर स्थिरावला. थरथरत्या बोटांनी कानातील कर्णफुलांना टिचकी मारून झोका दिला. पारूचं काळीज थरारलं. डोक्यावरचा पदर भेदरून खांद्यावर आला. केसांचा आंबाडा सुटला. केसात माळलेल्या मोगरीच्या फुलांचा मोहक सुवास आव्हान देत धनाजीच्या स्वाधीन झाला. केसावरून फिरणारा त्याचा हात हनुवटी खाली आला. हनुवटी हलकेच वर करून धनाजी अस्फुट फुटफुटला. पारू. तिचा जीव कंठाशी आला. ती कोणत्याही क्षणी त्याच्या बाहूत कोसळेल असं वाटलं. स्वतःला महत् प्रयासाने सावरी ती उत्तरली, जी. आणि मग सर्वत्र शांतता भरली. आपण कोण आणि कुठे आहोत हेही समजेना. स्वतःचे अस्तित्व शोधताना धनाजीच्या ओठांनी तिच्या ओठांना शोधलं. उष्ण श्वास तिच्या देहात खोलवर उतरले. त्याच्या मिठीच्या झोक्यावरती झोके घेऊ लागली. हिरव्या चुड्यातील एक बांगडी फितूर झाली. टचकन टिचली. कोवळ्या मनगटात टोचली. एक हवीशी कळ अंगातून सरसरत गेली. पारू धनाजीची अर्धांगिनी झाली तेव्हा पहाट झाली होती. गार वारं अंगाला गुदगुल्या करू लागलं. डोळ्यावरची जादुई धुंदी हटायचं नाव घेत नव्हती. पारू पुन्हा धनाजीच्या उत्कट कुशीत शिरली. लगबगीनं पारू बाहेर आली. दिवा लावला. सासूला हसून विचारलं, आत्याबाई, चहा ठेवू का? बघ बाई, तो खेळून झाला असन तर ठेव, नाहीतर होऊन जाऊ दे अजून एक डाव. असं काहून म्हणता हो आत्या? अहो पहिला पाऊस हाय, अंगावर घेतला म्हणजे लई बरं वाटतं बघा. बोलता बोलता तिनं चहाचं आधण ठेवलं.
अग पण पावसात भिजाया अथवा बारकी पोर हाईस काही? सासू डोळे फिरवीत म्हणाली. नसना का? आणि तशी बी म्या तुमची पोरच आहे. पण तुम्ही पहिल्यावानी मला जीवच लावित नाहीत. लगीन झालं तेव्हा आईवानी जीव लावला. म्या बी तुमचा मान पान जीवापाड जपला. पण काय चुकलं का काय काय बी समजेना. तुम्ही निस्ता राग राग करत्यात. म्हणता म्हणता पारुण चहाचा कप सासू पुढं ठेवला. अग तुझ्या सासऱ्याला बी दे ग. त्यासनी बी दिलाय. तुम्ही घ्या. तुम्ही घ्या आत्याबाई. या वर्षाला वळी वेळावर आलाय म्हणजे शुभ शकूनच झाला म्हणायचा. ते समद खरं ग. पर पर काय? पारू उत्सुकतेने म्हणाली. अग वळी वेळावर आला. पाणकळा बी येईल. पीक पाण्याची आबादानी होईल. पर 3 वर्ष झालं ज्याच्या पायी जीव तळमळतोय त्यो काय येत नाही. वाट तरी किती बघायची. धनुचं जोडीदार 2-2 लेकराचं बाप झाल्यात ये. आमचंच नशीब फुटकं म्हणायचं. दुसरं काय? मनसोक्त कोसळणारा वळीव थेंबा थेंबाने कमी झाला. आडुशाला विसावला. आभाळातील ढगांचा बाजार उठला. हवेत गारठा भरला. वळवाने घातलेला धिंगाणा झाडाखाली स्पष्ट दिसत होता. पानावर लोंबकळणारे थेंब झाडाखालून वाहणाऱ्या पाण्यात टुपुक टुपुक पडत होते. मोठाले बुडबुडे होऊन तरंगत तरंगत पुढे जात होते. खोप्यातली पाखरं बाहेर आली. पंख फडफडवीत अंगावरचं पाणी झटकून भरारी घेऊ लागले. पारू बाहेर आली. धनाजीची वाट पाहू लागली. मान वळवून तिने पाहिलं. वळचणीच्या लाकडाजवळ आडुशाला चिमणा चिमणी शांत बसले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.